नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दत्ता हापसे, महाराष्ट्र कॉम्प्युटर टायपिंग अँड शॉर्ट हँड इन्स्टिट्यूट प्राचार्य. आपल्याला लघुलेखनाच्या परीक्षेमधील कार्यपद्धतीबाबत थोडंसं मार्गदर्शन करावं या हेतूने मी हा व्हिडिओ तयार करत आहे. आमच्या यूट्यूब चॅनलला महाराष्ट्र संगणक टायपिंग अँड शॉर्ट हँड इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करून आमची जे लघुलेखनाच्या संदर्भातले जे व्हिडिओज असतील ते आपल्याला आपल्यापर्यंत जर आपण सबस्क्राईब केला तर ते त्वरित आपणाला उपलब्ध होतील. या व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळ्या लघुलेखनाच्या परीक्षेसंदर्भात असतील किंवा नोकरीच्या संदर्भामध्ये वेगवेगळे व्हिडिओज आम्ही तयार करत असतो आणि यातून एकच उद्देश आहे की लघुलेखनाच्या विद्यार्थ्यांना जी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही किंवा ज्या बाबतीमध्ये ते अनभिज्ञ असतात तर त्या विद्यार्थ्यांना ही माहिती त्वरित मिळावी आणि त्यातून त्यांना मोलाचं मार्गदर्शन व्हावं, हा एकमेव माझा प्रामाणिक हेतू आहे. आणि म्हणून आज एक नवीन विषय घेऊन मी आपणासमोर आलेलो आहे. तर या लघुलेखन परीक्षेमधील कार्यपद्धती कशी असेल याविषयी मी आता आपणास मार्गदर्शन करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी जून 2024 पासून आपण आता ह्या सगळ्या संगणकाच्या लघुलेखनाच्या ज्या परीक्षा आहेत त्या आपण आता संगणकावर ते घेत आहे. यापूर्वीची जी मॅन्युअलची पद्धत होती आणि त्या पद्धतीमध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी किंवा अनेक प्रकारचे गैरप्रकार हे होत असल्याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने आता जून 2024 पासून आपल्याला संगणक लघुलेखन परीक्षेमधील कार्यपद्धती ही त्यांनी पूर्णपणे बदललेली आहे आणि या सगळ्या परीक्षा ह्या ऑनलाईन म्हणजे संगणकाद्वारे ह्या होत असतात. तर या ज्या परीक्षा आहेत या विविध महाराष्ट्रामधील विविध जे पॉलिटेक्निक कॉलेजेस असतील किंवा जे इंजिनिअरिंग कॉलेजेस असतील जिथे संगणकाची व्यवस्था असेल अशा लॅबमध्ये ह्या परीक्षा आता पार पडणार आहेत. तर या आपल्या पद्धती परीक्षांमध्ये पूर्वीप्रमाणेच परीक्षेत अ आणि परीक्षेत ब अशा प्रकारचे दोन संगणकावरती दोन उतारे हे तुम्हाला येतील, म्हणजे दोन डिक्टेशन्स तुम्हाला ऐकावे लागतील. त्यामध्ये परीक्षेत ए असेल, परीक्षेत ब असेल आणि त्यासाठी ही परीक्षेत आपल्याला हेडफोनद्वारे तुम्हाला ऐकवण्यात येतील आणि ते हेडफोनद्वारे ऐकून आपण त्याचं श्रुतलेखन किंवा डिक्टेशन आपण घेऊन ते आपल्याला संगणकावरच त्याचं ट्रान्सक्रिप्शन तुम्हाला करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एक फार मोठा बदल या ठिकाणी या परीक्षेमध्ये त्यांनी केलेला आहे. हे आपल्याला विदितच आहे की पूर्वीची जी मॅन्युअल म्हणजे हाताने लिहिण्याची जी संगणकाची परीक्षा होती त्यामध्ये इंग्रजी 60 आणि इंग्रजी 80 या विषयामध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टाइप्स ज्याला ग्रॅनलॉग्स किंवा फ्रेजेस किंवा स्पेशल कॉन्ट्रॅक्शन्स हा प्रकार जो होता फ्रेजेस, तर हा 20 मार्कासाठी एक वेगळा सेक्शन त्याच्यासाठी दिलेला होता आणि त्या सेक्शनाद्वारे आपल्याला 20 मार्काचा हा वेगळा सेक्शन असल्यामुळे त्याला तुम्हाला वेगळे मार्क्स होते आणि 5-5 मार्क्स हे आउटलाईन साठी दिले जायचे. आता ते जे आउटलाईन साठी दिलेले मार्क्स आहेत तेही त्यांनी वजा केलेले आहेत, म्हणजे तोही आउटलाईन्सला आता मार्क्स मिळणार नाही. आणि ऑब्जेक्टिव्हच्या स्वरूपाच्या संदर्भातला जो प्रश्न होता म्हणजे ग्रॅमलॉक्स वगैरे जे इंग्रजीमध्ये होते तर तो सुद्धा प्रश्न आता यामध्ये तुम्हाला असणार नाही. म्हणजे जेव्हा विद्यार्थी डिक्टेशन घेऊन त्याचं ट्रान्सक्रिप्शन तो करत होता तेव्हा त्या आउटलाईन्सला मात्र वेगवेगळ्या प्रकारचे पॅसेज ए ला 5 मार्क आणि पॅसेज बी ला हे 5-5 मार्क दिले जायचे. आता त्याच्याऐवजी या ठिकाणी ते 5 म्हणजे आउटलाईनचे मार्क्स कमी करून आता तुम्हाला डायरेक्टली पॅसेज अ ला 50 मार्क्स आणि पॅसेज बी ला 50 मार्क्स असे तुम्हाला ते मार्क्स दिले जातील. आता याच्यामध्ये मात्र जरी आउटलाईन्सला मार्क्स नसतील तर काही विद्यार्थी हे गैरप्रकार करण्याच्या हेतूने या ठिकाणी परीक्षा जेव्हा प्रत्यक्ष परीक्षा चालू असते तेव्हा ते डिक्टेशन हे त्या भाषेमध्ये न लिहिता म्हणजेच शॉर्ट हँड मध्ये न लिहिता किंवा स्टेनो मध्ये न लिहिता ते लॉंग हँड मध्ये ते मराठीचं डिक्टेशन मराठीमध्ये लिहितात, इंग्रजीचं डिक्टेशन इंग्रजीमध्ये लिहितात
तर ह्या पद्धतीने तुम्ही जर लिहिलं तर त्याला मात्र मार्क्स मिळणार नाही. जर तुम्ही मराठीतून लिहून घेतलं तर ती कॉपी समजण्यात येईल. अशा प्रकारचे स्पष्ट आदेश हे परीक्षा परिषदेने त्यांच्या परिपत्रकाद्वारे तुम्हाला दिलेले आहेत. त्यामुळे बरेचसे विद्यार्थी या चुकीच्या प्रक्रियेचा वापर करतात. तर कृपया त्यांनी लॉंग हँड मध्ये लिहू नये. तर प्रत्येक तो गती उतारा आहे, पॅसेज अ किंवा पॅसेज ब हे तुम्हाला 50 मार्कासाठी असतील आणि त्याच्यासाठी पासिंगसाठी मात्र 50% गुण हे आपल्याला मिळवणे, या परीक्षेमध्ये मिळवणे बंधनकारक असेल. या दोन्ही गती उतार्यामध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किमान आपल्याला 15 गुण मिळवणं हे आपल्याला बंधनकारक राहील. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की एका गती उतार्यामध्ये 15 पेक्षा कमी गुण जर आपल्याला मिळाले तर मात्र आपण त्या ठिकाणी अनुत्तीर्ण आपण होऊ. अशा प्रकारे ही गुणाची पद्धत आहे. तर लिप्यंतरामध्ये तुम्हाला 3 गुणांसाठी 3 चुकांसाठी एक गुण तुमचा कमी केला जाईल आणि प्रत्येक गती उतार्यामध्ये याप्रमाणे जेवढ्या चुका होतील त्या प्रमाणात म्हणजेच 3 चुकांसाठी 1 मार्क्स यानुसार त्याचं गुणांकन त्या ठिकाणी करण्यात येईल. आणि ही जी गुणांकन पद्धती आहे तर लघुलेखनाच्या सर्व विषयांसाठी, मग मराठी 60, 80, 100, 120 असेल, हिंदी 60, 80, 100, 120 असेल किंवा इंग्रजी 60, 80, 100, 120 असेल, तर या सगळ्यांच्या परीक्षेसाठी ही गुणांची पद्धत त्या ठिकाणी अवलंबली जाईल. म्हणजेच 3 चुका जर झाल्या तर त्या 3 चुकांसाठी 1 मार्क्स तुमचा वजा केला जाईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, लघुलेखनाच्या परीक्षेमध्ये आपण श्रुतलेखन किंवा जे लिप्यंतर करतो तर हे लिप्यंतर हे आपलं संगणकावर होणार आहे. आणि हा संगणकावर आपल्याला लिप्यंतर करण्यासाठी आपण करणार असल्यामुळे तर या परीक्षेचा जो काही कालावधी आहे हा परीक्षेचा कालावधी सुद्धा परीक्षा परिषदेने निर्धारित केलेला आहे किंवा निश्चित केलेला आहे. आणि तो कालावधी आपल्याला किती असेल त्याच्यावरती मी मार्गदर्शन तुम्हाला करणार आहे. तर आपल्याला जे दोन्ही उतारे दिले जातील, परिच्छेद अ आणि परिच्छेद ब, तर यासाठी तुम्हाला डिक्टेशन घेतल्यानंतर त्याच्यासाठी लिप्यंतरासाठी मात्र हा समान गुण त्याच्यासाठी मिळेल. समान वेळ हा त्याच्यासाठी आपल्याला मिळणार आहे. त्याच्याबाबतही मी तुम्हाला पुढे सांगेन. तर प्रत्येक हा जो 4 मिनिटाचा जो परिच्छेद राहील तर तो तुम्हाला संगणकावरतीच तुम्हाला दिला जाणार आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे विद्यार्थ्यांजवळ एक हेडफोन असणं आपल्याला गरजेचं आहे आणि तो हेडफोन संस्था चालकांनी त्यांच्या सामग्री फी मधून तो विद्यार्थ्यांना पुरवायचा आहे. अशाही प्रकारचं एक पत्र हे परीक्षा परिषदेने दिलेलं आहे. त्याच्यासाठी ती वायर्स किती असावी, काय असावी, त्याचे लेंथ किती असावी, त्या पद्धतीने संस्था चालक हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. तर साध्या पूर्वीची सुरुवातीला जे होतं तर साधा इयरफोन होता, पण त्याच्यातून थोडेसे प्रॉब्लेम्स आल्यामुळे आता हेडफोन हे चांगले जेब्रॉनिक्स किंवा दुसऱ्या इंटेल वगैरे अनेक कंपन्या आहेत, तर त्याचे तुम्ही हेडफोन वापरले तर ते आपल्या दृष्टीने, परीक्षेच्या दृष्टीने किंवा तुम्हाला त्याच्यातून व्यवस्थितपणे आपल्याला ऐकायला येईल किंवा तुम्ही जो आता डेमोसाठी जो हेडफोन वापरता तर तो शक्यतो तो वापरला तर आपल्याला त्याची थोडीशी ऑड आपल्याला ते वाटणार नाही. ही थोडंसं हेडफोनच्या बाबतीमध्ये ही बाब आपण लक्षात घ्यावी. आणि परीक्षा जेव्हा प्रत्यक्ष परीक्षा चालू होते तेव्हा आपल्याला कुठल्याही प्रकारचं इलेक्ट्रॉनिक्स उपकरण हे आपल्याजवळ बाळगणं हे चुकीचं आहे. थोडक्यात स्पीकर किंवा रेकॉर्डिंगचं काही साहित्य असेल, काही चिप असेल, मोबाईल असेल, या वस्तू आपण वापरू नयेत किंवा जर अशा प्रकारच्या या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आपण जर जवळ बाळगल्या तर आपल्यावर कारवाई होऊ शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, नेहमी तुम्हाला क्लासमध्ये सूचना दिल्या जातात की परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांनी किमान अर्धा तास तरी आपण परीक्षा केंद्रावरती आपण हजर राहणं आपलं बंधनकारक आहे. आणि मग तिथे गेल्यानंतर परीक्षेच्या हॉलमध्ये गेल्यानंतर एकदा तुमचं प्रवेशपत्र वगैरे चेक केल्यानंतर तुम्हाला प्रत्यक्ष त्या ठिकाणी तुमच्या बैठक क्रमांकावर बैठकीनुसार तुम्हाला बसवल्यानंतर तर विद्यार्थ्यांना त्यांच्या सुरुवातीला आपला जो रीडर आहे, म्हणजे परीक्षेमध्ये प्रत्यक्ष परीक्षा चालू झाल्यानंतर तुम्हाला जो परिच्छेद अ आणि परिच्छेद ब आहे तर त्या परिच्छेद अ मध्ये आणि ब मध्ये कोणाचा आवाज आहे
तर तो तुमच्या लक्षात यावा याच्यासाठी तुम्हाला की त्या आवाजाची तुम्हाला थोडीशी ओळख व्हावी किंवा तो आवाज हा व्यवस्थित आपल्याला ऐकू येतो किंवा नाही हे लक्षात यावं, त्याच्यासाठी तुम्हाला 1 मिनिटाचा एक तुम्हाला ट्रायल पॅसेज किंवा सराव परिच्छेद हा तुम्हाला त्या ठिकाणी दिला जाणार आहे. आणि हा सराव पॅसेजचं डिक्टेशन घेणं म्हणजेच त्याचं श्रुतलेखन घेणं हे बंधनकारक आहे. आलं लक्षात? तर बरीच मुलं काय करतात की श्रुतलेखन घेतात, ट्रायल पॅसेज आहे म्हणून सोडून देतात. पण मुलांनो, हा ट्रायल पॅसेज तुमच्या डिक्टेशन पॅड मध्ये हा घेणं तुम्हाला बंधनकारक आहे. आणि हा जो ट्रायल पॅसेज आहे, हा ट्रायल पॅसेज घेतल्यानंतर त्याचं लिप्यंतर मात्र करायचं नाहीये. त्याच्यासाठी मार्क्स पण नाहीयेत आणि त्याचं लिप्यंतर करायचं नाही. तुमचा वेळ त्या ठिकाणी घालवू नका. तर परीक्षेला सुरुवात झाल्यानंतर सगळ्यात प्रथम तुम्हाला पॅसेज हा श्रुतलेखनाचा म्हणजे तुम्हाला संगणकाच्या साहाय्याने तुम्हाला हेडफोनच्या द्वारे तुम्हाला ऐकायचा आहे. आणि तो ऐकल्यानंतर तुमच्याकडे जे प्रिंटेड नोटबुक आहे, प्रिंटेड एक 1/4 A4 साईजचं जे पेज आहे ते तुम्हाला डिक्टेशनसाठी तुम्हाला परीक्षा परिषद पुरवेल किंवा तुमची जी परीक्षा आहे त्या परीक्षेच्या ठिकाणी तुम्हाला ते दिलं जाईल. तर त्याच्यासाठी 1/4 साईजचा एक पेपर एक पुष्कळ झाला. किंवा जर तुम्हाला वाटत असेल तर मला हा पुरणार नाही तर तुम्ही संबंधित त्या ठिकाणी सुपरवायझर कडून अजून एक त्याच्यासाठी ते शीट मागवू शकता. तर ते तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. आणि मग तुम्हाला जेव्हा पॅसेज तुम्ही डिक्टेशन घेतल्यानंतर मात्र पूर्वीसारखं नाहीये की पॅसेज दिल्यानंतर 2 मिनिटाचं मध्यंतर आणि लगेच पॅसेज बी अशा पद्धतीची आता कार्यपद्धती राहिली नाही. तुम्हाला सुरुवातीला एक ट्रायल पॅसेज 1 मिनिटाचा दिला जाईल, थोडासा वेळ दिला जाईल आणि तिथं तुम्हाला सूचना येईल की आता प्रत्यक्ष परिषदेचा पॅसेज सुरू होत आहे. आता पॅसेज घेतल्यानंतर मात्र तुम्हाला लगेच त्याचं त्या ठिकाणी ट्रान्सक्रिप्शन करायचं आहे. आणि तो पॅसेज घेतल्यानंतर जेव्हा तुम्हाला तो पॅसेज होईल, पॅसेज पूर्ण त्याचा जो काही ठरवून दिलेला वेळ आहे तो वेळ संपल्यानंतरच तुम्हाला त्या ठिकाणी थोडस विश्रांती दिली जाईल 1-1.5-2 मिनिटाची. आणि त्याच्यानंतर परत पुन्हा पॅसेज बी आता चालू होत आहे अशा प्रकारची सूचना येईल. आणि मग तुम्हाला त्या निर्धारित वेळेमध्ये मात्र पॅसेज बी चालू झाल्यानंतर त्याचं तुम्हाला त्या ठिकाणी डिक्टेशन घेऊन त्याचं लिप्यंतर करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता यानंतर तुम्हाला जेव्हा पॅसेज तुमचा बी होईल तुम्हाला लगेच त्या ठिकाणी तो सबमिट करता येणार नाही. त्याच्यासाठी स्पेसिफिक एक त्यांनी वेळ ठेवलेला आहे आणि तो पूर्ण वेळ तुम्ही घेतल्यानंतरच त्या ठिकाणी तुम्हाला पॅसेज बी हा त्याचा निर्धारित वेळ संपल्यानंतर मात्र तुम्हाला त्या परीक्षेतून एक्झिट तुम्हाला करता येईल. म्हणजेच काय की पॅसेज बी झाल्यानंतर कमीत कमी 20 मिनिटे तरी तुम्हाला म्हणजे पेपर सोडून तुम्हाला जाता येणार नाही की 20 मिनिटं तुम्हाला त्या ठिकाणी थांबावं लागेल आणि नंतर तुम्ही ते सबमिट करून तुम्ही जाऊ शकता. आता मध्ये तुमची परीक्षा चालू असताना जर अचानक तुमची चुकी नसतानाही जर संगणक बंद पडला तर संगणक बंद पडल्यानंतर तुम्ही जिथपर्यंत टाईप केलेला आहे तर तो सगळा भाग त्या ठिकाणी तो तुम्ही जे टाईप केलेला आहे ते सगळं त्या ठिकाणी सेव्ह होणार आहे. त्याच्यानंतर जरी पुन्हा संगणक चालू झाला तर जिथपर्यंत तुम्ही टाईप केलेला आहे तिथून पुढे तुमचं पॅसेज हा ज्यापर्यंत तुम्ही काम केलेलं आहे तिथून पुढे तो पॅसेज चालू होईल. त्याच्यामुळे घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये. आणि निर्धारित जेवढा वेळ तुमचा बाकी आहे तेवढा वेळ तुम्हाला परत पुढे त्या ठिकाणी मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इयरफोनद्वारे जे तुम्ही ऐकलेले जे पॅसेज आहे श्रुतलेखन घेण्यासाठी किंवा आउटलाईन काढण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना मागाशी सांगितल्याप्रमाणे A4 साईजचं तुम्हाला एक पाठपोट आखीव असलेलं पेज एक उत्तरपत्रिका ती नोटबुक तुम्हाला पुरवण्यात येणार आहे. आणि त्या उत्तरपत्रिकेवर काही लिहायचं नाहीये. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव, बैठक क्रमांक, विषय, त्याच्यानंतर कुठल्या ची परीक्षा कोणत्या विषयाची परीक्षा देत आहे ते त्या ठिकाणी नमूद असेल. आणि या प्रकारची PDF स्वरूपाचे हे जे पेज आहे तुम्हाला पुरवण्यात येणार आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर अजून एका याची गरज असेल तर तुम्हाला त्या सुरुवातीलाच मात्र ती मिळेल किंवा डिक्टेशन चालू असताना मात्र कोणत्याही हालतमध्ये तुम्हाला दुसरी उत्तरपत्रिका किंवा डिक्टेशन पॅड तुम्हाला मिळणार नाही. पण मात्र दुसरी उत्तरपत्रिका जर घेतली तर त्यामध्ये मात्र कुठली माहिती नसणार आहे ती तुम्हाला हाताने भरावी लागणार आहे. मी चुकून त्या ठिकाणी तुम्ही जर नाव टाकलं नाही आणि नुसतं जर जोडलं तर मात्र ती कॉपी समजण्यात येईल. याचाही चांगला
एक विचार विद्यार्थ्यांनी करावा, म्हणून गरज नसताना तर डिक्टेशन मला वाटतं 80, 100, 120 ला सुद्धा 1/4 A4 पेजचं जे पेज आहे ते तुम्हाला पुष्कळ होत आहे. त्यानंतर अजून एक काही महत्वाची सूचना म्हणजे तुम्हाला मी मागाशी सांगितलं, त्या डिक्टेशन वरती तुम्ही जे काय डिक्टेशन घेतलेलं आहे त्याला गुण दिले जाणार नाहीत. पूर्वी 5-5 गुण होते, आता मात्र ते गुण दिले जाणार नाहीत. आणि मग कारण मग तुम्ही म्हणाल जर गुणच नाही तर मग डिक्टेशन नाही घेतलं तर चालणार नाही का? तर ती चुकीचं आहे, कारण तुम्ही जर डिक्टेशन घेतलं नाही तुम्ही पेपर कसा ट्रान्सलेशन करणार. म्हणून जर कदाचित तुमच्याकडे डिक्टेशन घेतले नसेल आणि तुम्ही मात्र पेपर लिहिलेला असेल, याचा अर्थ असा होतो की तुम्ही ते डिक्टेशन न घेता कुणाचा तरी पेपर पाहून लिहिलेला असावा. आणि जर तुमचा पेपर लिहिलेला असेल तर त्या ठिकाणी ती सुद्धा एक कॉपी किंवा गैरमार्ग समजून तर तुमच्यावर कारवाई सुद्धा होऊ शकते. म्हणून तुमच्या नोटपॅड वरती डिक्टेशन असणं म्हणजे श्रुतलेखन असणं हे गरजेचं आहे. आता परीक्षा सुरू होण्यापूर्वी 5 मिनिटं अगोदर तुम्हाला त्या डिक्टेशन साठीची नोटबुक ही तुम्हाला दिली जाईल. त्या नोटबुकवर मात्र विद्यार्थ्यांनी सही करायला विसरायचं नाही. पर्यवेक्षकही त्या ठिकाणी त्यांची सही करील आणि ज्या ठिकाणी कोरं पान जे राहील तुमचं तर त्या कोरा पानवर काट पण तुम्ही मारलेली पाहिजे किंवा ते परीक्षकाचं काम आहे तो त्या ठिकाणी पर्यवेक्षक जो असेल तो त्या ठिकाणी त्याची सही करून जी कोरं पेज असेल तर तिथं तो काट मारेल. आणि एक पर्यवेक्षकांना सुद्धा अशा सूचना दिलेल्या आहेत की तुमचे जे श्रुतलेखन झाल्यानंतर जिथं तुमचं श्रुतलेखन संपतं त्या ठिकाणी पर्यवेक्षकांनी सही करणं गरजेचं आहे. तिथे विद्यार्थ्यांनी सुद्धा सही करणे गरजेचं आहे. नाही केली तरी चालेल, पण पर्यवेक्षकाची सही त्या ठिकाणी ती आहे की नाही, त्याने आपलं डिक्टेशन झाल्यानंतर त्याने सही केली की नाही हे सुद्धा बघून घ्या. नसेल केली तर तुम्ही त्याला सांगा की बाबा इथं तुमची सही गरजेचं आहे. बरोबर. आता बऱ्याचदा गती उतार्यामध्ये बऱ्याच मुलांच्या शंका असतात की त्या ठिकाणी संख्या असतात. संख्या आल्यानंतर त्या ठिकाणी ती संख्या कशी लिहावी किंवा उदाहरणार्थ 1970 अशा प्रकारची किंमत आहे. बरोबर, तर ते ठीक आहे. पण जर वर्ष असेल तर तो वाचणारा वर्ष 1970 असं वाचतो. तर विद्यार्थ्यांनी कृपया 1970 असं अंकी लिहू नये किंवा अक्षरी लिहू नये. तर हे जे संख्या आहे ही तुम्ही अंकीच लिहिली पाहिजे. पण याला अपवाद म्हणून जर 1 कोटी अशी जर संख्या असेल तर मात्र तिथं अंकी न लिहिता एक आकडा लिहून कोटी हा शब्द अक्षरामध्ये लिहा. तर मग 1 कोटीवर असतात 7 शून्य, मग 1 लिहून त्या ठिकाणी 7 शून्य जर लिहिले तर ती मात्र संगणक चूक दाखवेल. तर या गोष्टी ह्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आलं लक्षात. जर साध्या संख्या असतील 25 असेल तर 25 त्या ठिकाणी अंकात लिहा. 2 आणि 5 अंक काढा. समजा 30 जून 1990 अशी जर त्या ठिकाणी आलेला असेल तर 30 आकडा काढा. जून हा आपल्या अक्षरामध्ये लिहा आणि जी साल आलेला आहे 1990 काय जे साल असेल ते साल मात्र तुम्ही अंकामध्ये लिहिणं गरजेचं आहे. आलं लक्षात. तर या ठिकाणी ठीक आहे. टंकलेखन करीत असताना याचं जे टंकलेखन करीत असताना त्या ठिकाणी तुम्हाला ISM 6.2 हा रेमिंग्टन मराठी हा फॉन्ट त्या ठिकाणी डिफॉल्ट दिलेला आहे. याच्या मागेही परीक्षा झाली. कुठेही टायपिंग मध्ये इतकी सुंदर या ठिकाणी त्यांचं हा फॉन्ट आहे, त्याच्यामुळे कुठेही एकमेकात शब्द अडकणे किंवा गुंतणे किंवा टाईप केल्यावर शब्द उडून जाणे पुन्हा येणे अशा प्रकारचं काही होत नाही. अतिशय चांगल्या पद्धतीचं ते सॉफ्टवेअर या परीक्षा परिषदेचं आहे. त्याच्यानंतर परीक्षा जर संपली तर त्यानंतर त्यांच्याकडे केंद्र संचालक जे असतील त्यांच्याकडे ते हजेरीपट वगैरे जे असतील ते तुमच्या आणि तुमच्याकडे परीक्षा देत असताना जेव्हा जी हजेरीसाठी येते तर त्या ठिकाणी तुमची हजेरी असणं किंवा तुम्ही त्या ठिकाणी स्वाक्षरीपट आल्यानंतर तिथं तुमची सही असणं गरजेचं आहे. जर तुम्ही परीक्षा देऊन त्या ठिकाणी सही केली नाही तरी तुमचा रिझल्ट येणार नाही, तो तुमचा रिझल्ट राखीव राहील. याचा अर्थ असा होतो की तुम्ही परीक्षा हॉलमध्ये उपस्थित नव्हता, म्हणून हजेरी पटावर आपली सही असणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मग ह्या ज्या तुमच्या झालेली जी परीक्षा आहे तर ही त्या ठिकाणी ऑटोमॅटिक संगणकावर सबमिट होणार आहे. ही परीक्षा परिषदेकडे जाणार आहे. तुमचे जे डिक्टेशन तयार आहेत ज्यावेळी तुमची पेपर चेकिंग होईल त्यावेळेस मात्र तुमच्या हे डिक्टेशन पॅड सुद्धा जे कोणी परीक्षक असतील ते समीक्षक असतील हे समीक्षक त्या ठिकाणी तुमचे हे डिक्टेशन पॅड
हे तपासून, जरी त्याला मार्क्स नसतील पण ते लिहिलेले आहेत की नाही तर तेही तपासतील. आणि तुमचा प्रत्यक्ष संगणकच आता परीक्षक असल्या कारणाने तुमचा पेपरच संगणक चेक करणार आहे. त्याच्यामुळे ह्या ज्या सुरुवातीच्या या कार्यपद्धतीबाबत थोडीशी माहिती मी तुम्हाला दिली. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता सुरुवातीलाच मी बोललो की इंग्रजी लघुलेखन 60 असेल, 80 असेल, 100, 120 याच्यासाठी वेळ किती असेल तर हा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता मुलांना इंग्रजी 60 साठी हा तुम्हाला डिक्टेशन साठी आता त्यांनी काय केलं, थोडेसे पार्ट्स केले. तर आपल्याला एक स्पेसिफिक टाइम आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. म्हणजे त्यांनी काय केलं की पॅसेज ए आणि बी यांचं जो डिक्टेशन असतं तर ते डिक्टेशन घेण्यासाठी साधारण 12 मिनिटाचा वेळ त्यांनी दिलेला आहे. कारण 4-4 मिनिटाचं डिक्टेशन असतं, 8 मिनिटं ते झालं आणि 4 मिनिटं त्यांनी एक्स्ट्रा धरलेले आहेत, असे 12 मिनिटं. आणि तो पॅसेज लिप्यांतर करण्यासाठी त्यासाठी 63 मिनिटाचा वेळ आहे. म्हणजे तुम्हाला 60 मिनिटं म्हणजे जर 1 तासाचा वेळ तुम्हाला त्यासाठी दिलेला आहे. म्हणून 60च्या परीक्षेला पॅसेज ए आणि बी साठी 12 मिनिटं, त्याच्यानंतर लिप्यांतरणासाठी 63 मिनिटं, म्हणजे टोटल 1 तास 15 मिनिटाचा वेळ हा 60 साठी आहे. इंग्रजी 80 साठी पुन्हा 12 मिनिटाचा पॅसेज ए आणि बी साठी तुम्हाला डिक्टेशन साठीचा वेळ आहे. 78 मिनिटं हा तुमचा ट्रान्सलेशन साठीचा वेळ आहे. आणि मग पूर्ण पेपर तुमचा हा 1 तास आणि 30 मिनिटाचा म्हणजे 1.5 तासाचा तुमचा 80चा पेपर आहे. इंग्रजी लोकलेखन 100च्या बाबतीमध्ये सुद्धा तुमच्या डिक्टेशन साठी 12 मिनिटाचा वेळ आहे. 93 मिनिटं हे तुमच्या ट्रान्सक्रिप्शन साठी आहेत. आणि टोटल 1.25 तास म्हणजे 1 तास 45 मिनिटं हा इंग्रजी लघुलेखन 100 साठीचा वेळ आहे. त्याचप्रमाणे 120 साठी हा सुद्धा 2 तासाचा वेळ आहे. 130 शब्द प्रति मिनिटासाठी त्या ठिकाणी 2 तासाचा वेळ आहे. 120 आणि 130 ला हा वेळ सारखाच आहे. 140 ला 2 तास 5 मिनिटं, 150 ला 2 तास 10 मिनिटं आणि 160 ला मात्र 2 तास 15 मिनिटाचा वेळ तुमच्या या ट्रान्सक्रिप्शन साठी आहे. त्याचप्रमाणे मराठी लघुलेखन 60 शब्द प्रति मिनिटात पुन्हा टोटल 1.25 तासाचाच वेळ आहे. 80 साठी तुम्हाला 1 तास 1.5 तासाचा वेळ आहे. 100 साठी तुम्हाला 1.25 तासाचा वेळ आहे. आणि 120 साठी तुम्हाला 2 तासाचा. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला हाताने लिहायचं नाही, आता आपल्याला संगणकावर आपल्याला टाईप करायचं आहे. त्याच्यामुळे हा टायपिंगचा तुमचा बेस लक्षात घेऊन, कारण तुम्ही ज्यावेळेस 100 किंवा 120 ची परीक्षा देता तेव्हा याचा अर्थ तुम्ही 40 ची परीक्षा पास असता. आणि त्यानुसार हा वेळ त्यामानाने खरोखर आता ह्या ज्या परीक्षा झाल्या तर याच्यातून विद्यार्थ्यांच्या मतं मी घेतली असता, जाणून घेतले असता, मला विद्यार्थ्यांनी असं सांगितलं सर हा वेळ पुरेसा आहे. त्यामुळे हा जो स्पेसिफिक दिलेला तुम्हाला वेळ आहे हा अतिशय योग्य वेळ आहे. त्याच्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही, फक्त तुम्ही आपल्या चुका होणार नाही तर या संदर्भामध्ये थोडस आपण लक्ष दिलं पाहिजे. तर हिंदी लघुलेखनासाठी सुद्धा 60 शब्द प्रति मिनिटाला 1.25 तास आहे. 80 साठी 1.5 तास आहे. 100 साठी 1.25 तास आहे. आणि 120 साठी 2 तास आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो वेळ आहे याचं सुद्धा तुम्ही थोडीशी नोंद घ्यावी. किती कोणता पेपर किती मिनिटासाठी असतो, किती वेळ त्याला असतो हे सुद्धा महत्वाचं आहे. तर ही संगणक लघुलेखन परीक्षेमधील कार्यपद्धती याबाबत हा मी आपल्याला छोटासा व्हिडिओ बनवलाय. आणि याच पद्धतीने प्रत्यक्ष संगणकावर परीक्षा पद्धती कशी असेल याच्यासाठी लवकरच एक व्हिडिओ घेऊन मी तुमच्या पुढे येत आहे. तोपर्यंत